हॅलो. हां, काय करून राहिली आई? झाले काम? काय आत्याची तब्येत खराब आहे? मग काही झाली का तब्येत खराब? एवढी सिरियस आहे? बापरे. पाहतो बाई, नाही तर उद्या परवा मी येतो ना तिला भेटासाठी. बरं. हॅलो. हां आई, बोल बरं. कशी आहे आत्या? काय उमेश लुगडं घ्यायला गेला? कोण? हॅलो हॅलो हॅलो. हट बाई, हे आई का नाही मोबाईल चार्जिंग नाही ठेवत ना, काही नाही, स्विच ऑफ दाखवून राहिला. उमेश कुठं आहे तू? हा भाई, मी मुलतईला आहो. जीजीसाठी लुगडं घ्यायला आलोय. मुलतईत गेलाय तू लुगडं घ्यायला? अरे त्या आईच्या बी मोबाईल स्विच ऑफ येऊन राहिला. काय नंतर बोलतो? हट बाई, नीरब बी नाही सांगत धडाचे. त्या आईच्या मोबाईल स्विच ऑफ आहे, ह्या म्हणते मी लुगडं घ्यायला गेलो आहो म्हणते, नंतर बोलतो म्हणते. कसं करू बडे? कोणाचा दुसरा नंबर बी नाही माझ्यावर. आता मी गेली तर नसन माही, नाही तर मी राहून जाईन. मी आता एवढी चांगली बाई, किती चांगलं राहावं आम्ही आत्वा भास्या. कोणीच नाही दिसत आहे इथं. मला उशीर तर नाही झाला बाप्पा. वहिनी, ओ वहिनी, या ताई. आत्या आता तर गेली काल तुमच्या आईच्या घरी. आईच्या घरी गेली? हो. खरंच आईच्या घरी गेली? आईच्या घरी गेली ना. नाही बाई. या बसा, घेत आई पाणी. कशी आत्याची तब्येत चांगली आहे ना? हा, चांगली आहे ना. चहा घ्या. तशी आता चांगली आहे वहिनी, नाही का? हा, मस्त चांगली आहे तुमची आत्या. म्हणजे चालते फिरते मस्त. धावते? हा खरंच धावते? हा हा. हॅलो आई. आता तुझ्या घरी पाहुणा आली म्हणते. हाव म्हणून राहिली चांगल्यानं. तू फोन घेऊन चार्जिंग ठेवत जाय. चार्जिंग नाही ठेवत ना, काही नाही. त्या दिवशी सिरियस आहे म्हणे, मी म्हटलं आत्याला पाहायला जातो तर हो म्हणत होती. असं काहीच तुला फोन लावला तर उमेश लुगडं घ्यायला गेलं म्हणे, आणि फोन स्विच ऑफ होऊन गेला. त्याला चार्जिंग गिर्जिंगवर लावत जाय जराशी. त्या उमेशले लावला तर लुगडं घ्यायला जातो मग लावतो म्हणे. दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा माझ्यावर नंबर नाही, काही नाही. मला वाटलं आता गेली, म्हटलं वरतं गेली का काय म्हणून मी आली धावपळी करून तिच्या घरी. आणि इथं माझ्या जीवाचा हा साथ, माझ्या घरचे लोक लग्न झालं तेव्हाचे मला येडी बांगडी करते ना. आता काय म्हणन मला? फोन घेऊन चार्जिंग करत जाय ध्यानानं. ठेवतो मी. बाई बाई, सर्व गोंधळच झाला बापा. ह्या आईच्या मोबाईल पण आहे, खरंच चार्जिंगवर नाही ठेवत, काही नाही. गोंधळ झाला माझ्या जीवाचा. जय बापा देवा, माझ्या आत्याला का नाही अजून लय दिवस जगू देजो. 4 नातेचे लग्न अजून तिला पोहू देजो बापा देवा. आता गलती सलती माफ करजो.